संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय। सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून तुम्हाला सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून जीवनामध्ये काही काही गोष्टी आपल्याला आतंक वाढते, अडचणी वाढतात। त्या अडचणीमध्ये काही ना काही गोष्टी आपल्याला फायदेशीर असते। त्याप्रमाणे आपल्या या परिसरामध्ये एक सुंदर अशा हा सकाश मिळण्याचा एकमेव कारण आणि ते म्हणजे या ठिकाणी एक संतांचं वास्तव्य पूर्वी होऊन गेले म्हणून आपाजी बोलत होते। त्याप्रमाणे राजेश्वरजी राकेश यांच्या जीवनामध्ये 16व्या वर्षी त्यांना जो घेरला, त्यांच्या वयाचा 16व्या वर्षी त्यांना प्रॉब्लेम त्या ठिकाणी सुरू झाला होता। तदनंतर तिकडे इकडे तिकडे फिरत 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 आखरी आमच्यापर्यंत पोहोचले। तर भूतो न भविष्यती म्हटल्याप्रमाणे अनेक लोक, भटकणारे लोक, ज्यावेळेस स्वतः आपण भटकत होतो आता भटकले लोक यांच्याकडे येऊ लागले। एकमेव कारण आहे संत भूमी, संतांचा जो वातावरण आपल्याला कधी काम देतो काही सांगता येत नाही। त्याप्रमाणे संत शिरोमणी मन्मस्वामी 425 वर्षापूर्वी त्यांनी या भूतलावरती आले। तदनंतर एक महान तप आणि साधना करून साधनाच्या प्रतिफळ म्हणून आपण पाहतो कितीतरी भक्तगण त्या ठिकाणी येऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करून घेत आहे। त्याप्रमाणे बराच त्रास त्यांना झाला असेल पूर्वी। तर काल बहिणजी आले होते रात्री, आप्पाजी कधी वेळ देणार आहे, कसं करणार आहे या म्हणून म्हटले ते। या म्हटलं तर आप्पाचा अडचणी काय आहे कोणाला माहिती, पण काही काही लोक ऑर्डर देणारे बी राहतात। लक्षात आलं का? आईला वडिलाला गुरमावलेला कधी ऑर्डर देऊ नये। लक्षात आलं का? तर मनोकामना व्यक्त करायची आई समोर, वडिला समोर, गुरु समोर। तर त्यांच्या भक्तिभाव बघून तर शोधून शोधून आखरी आपल्याकडं यांच्या विजिट झाल्यापासून एक प्रकारचे त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती आनंद त्या ठिकाणी मिळू लागला म्हणून तर धावा व्यक्त केले। तर काल महाराजांकडे जाऊन आलो टेकडीवरी, त्यांचेही सुद्धा योगदान मार्गदर्शन राकेशांना या ठिकाणी लाभलेले आहे। तर एवढं परिवर्तन असो, भिकारी असो, कोणी असो, आचारानं वागणाऱ्या व्यक्तींच्या जो विचार भयानक पवित्र राहते आणि ज्यावेळी तो विचारधारा व्यक्त करतो त्यांनी बोललेल्या शब्दाला जास्त भर असते आणि त्या वाणीला फळ सुद्धा त्या ठिकाणी प्राप्ती होते। त्याप्रमाणे आज दत्तात्रयांच्या नावाने दत्तात्रय पहिले येऊन गेलेले जे महाराज होते गोसाई महाराज असतात, गोसाई महाराज या ठिकाणी येऊन त्यांनी देहवास झाल्यानंतर
आपल्या लक्षात आलं नव्हतं म्हणून 2 गोष्टीमध्ये मला बोलले. तर सांगायचं तात्पर्य, त्यांच्या ज्यावेळे अनुग्रह आपल्याला मिळालेले आहे, आपलं कल्याण झालेलं आहे ना. एवढं लोक सुधारलात म्हटलं तर किती छान गोष्टी आहे. हा, एवढं ह्याच्यामध्ये जंगलामध्ये शेतामध्ये आणि मार्गदर्शन करणारे कोणीच नाही. साक्षात त्यांच्या सावलीचं तुम्हाला मार्गदर्शन देत आहे. याच्यापेक्षा अतिरिक्त काय पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला गरज आहे सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा, शांतीचा. सगळ्या गोष्टी समाधान सुख शांतीसाठीच करतो. लक्षात घ्या. पैसा कशासाठी पाहिजे? समाधानासाठी पाहिजे. बायको कशासाठी पाहिजे? बायको कशासाठी? समाधानासाठी पाहिजे. लेकरं कशासाठी पाहिजे? समाधानासाठी. वैभव कशासाठी? समाधानासाठी. घर कशासाठी? समाधानासाठी. पंख कशासाठी? समाधानासाठी. एसी कशासाठी? समाधानासाठी. रोटी कशासाठी? समाधानासाठी. जेवण कशासाठी? समाधानासाठी. पाणी समाधानासाठी. तर काही लोकांना या सगळ्या गोष्टी असून सुद्धा समाधान राहत नाही. ऐकलं रे कमाय? सर्व गोष्टी असून सुद्धा काही लोकांना समाधान राहत नाही. काही लोक झोपडीमध्ये राहून सुद्धा समाधान राहतात. तुम्हाला मी का पुरा छान माझं प्रवचन ऐकायचं असलं तर युट्यूब मध्ये जायचं. शिवानंद आश्रम तमलूर म्हणून बोलायचं. त्याच्यामध्ये बोलले की ऑटोमॅटिक आम्ही 1000 होतो होऊन तुम्हाला प्रवचन करत राहतो. 1000 तासाचं प्रवचन आहे. लक्षात आलं का? तर एक 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणं म्हणजे फार अवघड होते. तरी तुम्हाला बोलायचं म्हणजे सर्व गोष्टी असून सुद्धा समाधान नसेल काय कामाची? रावणाजवळ काय कमी होतं मला सांगा. रावणाजवळ यांच्याजवळ एक कमी आहे म्हटलं तर त्यांनी बहुमान ठेवले होते. बहुमान ठेवले होते परंतु काहीच कमी नव्हतं. परंतु समाधानच नव्हतं. रामाजवळ काय होतं? जंगलामध्ये अंतरणा नाही, पांघरणा नाही, गवत घालायचं, गवतावर झोपायचं, खायला नाही. ते पत्ता खा, हे पत्ता खा, असं खाऊन खाऊन जगणारा राम आराम झोपत होत. रावणाजवळ एवढा गादी, पलंग, पंखा पिंका सुविधा सगळं ऑर्डर देत होते वाऱ्याला. असं पंख नव्हते त्यांच्याकडे. कसं होतं पंख माहितीये का? वाऱ्याला सांगा ये रे म्हणून ऑर्डर द्यायची. पंखाला ऑर्डर देत होता, वाऱ्याला ऑर्डर देत होता, अग्नीला ऑर्डर देत होता, अग्निदेवताला ऑर्डर देत होता. चूल पेटत नव्हते. आता पहिलेच्या रावणाचा राज्य आता हे समजा. आता आम्ही काय करतो? आमच्या जवळ रिमोट कंट्रोल राहते. पंखा बी रिमोट कंट्रोलवर चालते, टीव्ही रिमोट कंट्रोलवर चालते, दरवाजा सुद्धा रिमोट कंट्रोलवर चाललाय. तुमच्या हातामध्ये सगळं रिमोट कंट्रोल. तसं रावण बोललं तर चलत होतं, रिमोट बी नव्हतं त्याच्याकडं. एवढा श्रीमंत असलेले माणूस समाधान नव्हते. आता कलियुगामध्ये घर घर में लंका, घर घर में रावण, इतना राम कहां से लावे? प्रत्येक घरामध्ये लंका आहे, प्रत्येक घरामध्ये रावण आहे. एवढा रावणाला सांभाळण्यासाठी राम एवढा लोकांना. रामांचा संख्या कमी आहे, रावणांचा संख्या जास्त आहे. म्हणून सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक आहे आता सध्या, आहे की नाही? मिक्सर ऑटोमॅटिक आहे, कपडा धुणं ऑटोमॅटिक आहे, रोटी करणं ऑटोमॅटिक आहे, चटणी करणं ऑटोमॅटिक आहे, आणि साफसूफ करणं बी ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक आहे. पहिले ऑटोमॅटिक नव्हते. पहिले करावं लागत होत. आणि ताक सुद्धा करावं लागत गेले पहिले. आता ताक बी करायची गरज नाही. आता काय बटन मारले की चलत राहते, दुसरं काम करत राहता, नंतर लोणी येते, नंतर काढून घेतं. म्हणजे सगळे ऑटोमॅटिक होते म्हटलं तर हे राज्य कोणाचं आहे? म्हणजे रावणाचं राज्य. समाधान नाही.
परंतु अशा असमाधान असलेले वातावरणामध्ये समाधान आम्हाला पाहिजे म्हटलं तर राखेसारखे एक व्यक्ती कोणीतरी आम्हाला भेटलं. पहिले किती विचलित होते, त्यांच्या परेशानी बघून तुम्ही परेशान व्हायचं, परंतु सगळ्याचा परेशानी दूर करण्याचं एक शक्ती त्यांच्याकडे प्राप्त कशासाठी झाले तर त्या संतांचं त्या संन्यासी महाराजांचं एक आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी लाभल्यामुळं अवतीभोवती असलेले परिसर या ठिकाणी प्रसन्न करण्याचा एक संदेश त्या ठिकाणी त्यांनी देत आहे. तर आपल्याकडे येऊन पूजा पाठ समाधानकारक त्यांनी केलेले आहे. तर अशा प्रकारच्या एका नितांत सेवा त्यांच्याकडून अनेक भाविकांना लाभत असावं आणि त्यांना एक प्रकारची दिशा पाहिजे, दिशा दाखवणारी एक व्यक्ती पाहिजे. दिशाहीन झालेल्या व्यक्तीला फार अवघड होते. भिवू नको, तुझा पाठीशी आहे म्हटलं तर थोडं समाधान वाटते. म्हणून मी प्रवचनामध्ये बोललो, लक्षात आलं का? प्रवचनामध्ये बोललो, जे अति श्रीमंत देश आहे त्या ठिकाणी अति परेशानी जास्त आहे. अमेरिका एवढा श्रीमंत देश आम्हाला कुठं पाहायला मिळत नाही, तर त्या ठिकाणी बिलकुल समाधानच नाही. म्हणून त्या ठिकाणी पागल दवाखाना जास्त येतात. कुठं? अमेरिकेमध्ये पागल दवाखाना, छोटे छोटे गावामध्ये सुद्धा एक पागल दवाखाने आहे. मग पैसा आहे, कसं काय पागल आहेत ते लोक? डोकं चाललं गेले त्यांच्या पैशामुळे. तर आमच्या भारतामध्ये लक्षात आलं का? माहिती मराठी येते ना सगळ्याला. आमच्या भारतामध्ये पावला पावलाला पागल दवाखाना मिळणार, पावला पावलाला मंदिर मिळते आमच्या जवळ, बरोबर आहे? म्हणून मंदिर बघून तिथं थांबलो मी. पावला पावलाला मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, दत्ताच्या मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, दुर्गाच्या मंदिर आहे. गावामध्ये चार पाच मंदिर राहतात. लक्षात आलं का? छोटे छोटे गावामध्ये तिथं 4-5 पागल दवाखाने राहतात. मग तिथलं इथलं काय फरक आहे? आम्ही काही थोडं गडबड केले की आम्ही उतारा करून टाकून फेकून टाकतात. अंगावरून नारळ उतरून टाकतात, लिंबू उतरून टाकतात. काही दंग नाही गेलं आता राकेश महाराजांकडे जावं म्हणून पाठवून देते. तिथं जाऊन महाराज 2 गोष्टी बोलले, थोडं उतारा केलं, आता आमचं समाधान होऊन जाते. आमचा पागल दवाखाना हेच. लक्षात आलं? महाराजच तुमचं रिपेरी करणार आहे, दुसरं कोणी नाही. पहिले लोक काय करत होते, आम्हाला दंग नाही गेले म्हणून डॉक्टर जवळ जाते की नाही तुम्ही, छोट्याशा डॉक्टर जवळ. त्यांनी बघते, बघून काय म्हणणार आहे, हे मला झपत नाही, तुम्ही काय करा, लिहून देते, केजला जा म्हणते. केज जवळ गेल्यानंतर त्यांना म्हणते मला बी झपत नाही, तुम्ही बीडला जा म्हणते. बीडला गेल्यानंतर त्यांना म्हणते नाही नाही पुण्याला जावं लागते म्हणते. आणि पुण्याला बी जाऊन गेलं तर आखरी मुंबईला जावं म्हणते. तसं आखरी इथं काही समाजामध्ये येत नसला, आखरी तमलोच्या महाराजाकडे जा म्हणून आमच्याकडे पाठवून देतात. बरेचसे लोकांना घेऊन आले त्यांनी. बरेचसे दारू पिणारे दारू सोडले, खाणारे खाणं सोडून दिले. गलीज खाणं, गलीज पिणं, गलीज वागणं. ते आले होते अजून ते शिवाशिव म्हणते बघा, आम्हाला शिवराव बाजीरावची बायको येऊन बसले. ते बाई रडलाली. मी मला काय माय काय झाले तुला, काय रडलाले, खसक रडलाली माय म्हणलं मी. अजून काही तुझा नवरा गडबड केले का? नाही हो आपण म्हणले. मग कस काय रडलाली? नाही तुम्ही चाललात म्हणून आम्हाला रडू येऊ लागली म्हणली. बघ किती भावना आहे त्यांची, किती आस्था आहे. तुम्ही गेल्यावर आम्हाला बोलणार कोण आहे म्हणल्यासारखं ते लेकरू रडत होती. मी म्हणलं तसं करू नको, मी येणारच हो, वेळोवेळ येणारच हो. एवढं मोठं मठ बांधले, वेळोवेळ यावंच लागते, काळजी करू नको माय. म्हणून ते बाजीरावला सांगितलं बघ नंतर बाजा वाजत बसू नको. बाजीराव म्हणला मी त्याला, नंतर गडबड करू नको, गोंधळ करू नको. एकदम छान वाटायला लावलात आणि ह्याच वाटावर, आचाराच्या वाटावर तुम्ही निरंतर जात राहा, सगळं कल्याण होईल. आणि तुझं बघून दुसरे लोक अजून सुधरून जातात. आणि असा हा भटकून आपण लटकून.
तर बरेचशे लोकांना मी रुद्राक्ष मणी देतो. आठवण आलं मला तुम्हाला सांगतो, बरेचशे लोकांना मी देतो. म्हणजे एक भीतीच्या पोटी किंवा त्यांना एक मार्गाला लागावं म्हणून मी देत राहतो. तर एक दिवशी मी एक गावाला जात होतो. मी बेंद्री म्हणून गाव आहे आणि गोळेगाव म्हणून गाव आहे. नायगाव तालुका, नायगावच्या अलीकडे गोळेगाव. बराच वेळा बोललो पण तरी सुद्धा प्रसंगानुसार मला बोलावं लागतं या ठिकाणी. ऐकू लागले का सगळे? तर मी जाता जाता त्या गोळेगावून जात होतो. त्यावेळी गाव ओलांडूनच जावं लागेल ना. एक माणूस माझ्या गाडी समोर उभा राहिला. का रे बेटा, काय झालं तुला? फक्त 1 मिनिटासाठी माझ्या घरामध्ये तुम्ही पाऊल ठेवून जा. मला अप्पाजी, मला तुम्ही ओळखू शकत नाही परंतु तुम्हाला मी ओळखतो. त्यासाठी 1 मिनिट तुम्हाला काही त्रास देणार नाही. 1 मिनिट. मला घाई होत जास्त. पादपूजा वगैरे काहीच करू नको आता म्हटलं. ती काहीच करणार, फक्त पाऊल ठेवून जा मला. गेलो तिथं. घडलेल्या घटना बोलतो तुम्हाला. जाऊन थांबलो होतो. अप्पा 6 वर्षापूर्वी तुमच्याकडे मी आलो होतो. कस का आला होता? मी फुल्ल खाणारा माणूस, फुल्ल पिणारा माणूस, वायात गेलेले माणूस. तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही मला आशीर्वाद दिलात. हे बघा रुद्राक्ष दिलात तुम्ही म्हणून मला दाखविलं. तेव्हापासून मी बंद केलो. आता 3 ट्रॅक्टर आहे, 2 JCB आहे, 1 ट्रक आहे. हे बघा समोर दिसणार आहे. तर सगळं माझं काही नसून आप्पा तुमचा आशीर्वाद सगळं आहे. मला एवढं खुशी वाटलं. फक्त एवढाशा मणी त्यांना मी दिल्यामुळं एवढा त्यांच्या परिवर्तन होत असेल तर कितीतरी लोक तसं एक माणूस 1 दिवसाचं जेवण देते इथं कपिलदारला वर्षातून 1 वेळ. त्यांचे वाढदिवस राहते. मला कोणाचाही वाढदिवस मी विचारलं नाही. आप्पा तुमच्या जवळ 8 वर्षापूर्वी मी दारू सोडलो होतो. दारू सोडलेले वाढदिवस मला. बघ काय काय लोक कसं करतात. म्हणजे वर्षातून मी 1,00,000-2 लाख रुपये दारूला टाकत होतो. 20-25 हजार रुपये खर्च करून 1 दिवस प्रसाद करायला काय चाललंय तुमच्या आशीर्वादामुळे. एवढं झाले. आता ते झाल्यानंतर काय झाले, नंतर परवा मी त्या मार्गाने अजून जात होतो. अजून गाडी समोर उभा. आता काय झालं बापू, तुझं काय सगळं चांगलं झालं की अजून काय? नाही, अजून 1 मिनिटासाठी म्हणलं इकडीच घर असायला म्हणून जसं इकडे उतरून येत होतं ना. नाही तिकडे जाऊ नका म्हणले. मग त्या बाजूला या म्हणले. मग इकडे कस काय? नाही थोडं 1 मिनिटासाठी आत घेऊन गेलं. त्या गावामध्ये गोळेगावमध्ये तसलं घर नाही. 2 कोटीचं बिल्डिंग बांधले तो माणूस. 2 कोटीचा. ज्याने जिस्पे वगैरे म्हणलो की ना तुम्हाला, त्यांनी 2 कोटीचं घर बांधला आणि आत घेऊन गेला. त्याचं काय सोफा सेट ते हे सगळं बघून मी पर्यंत कसं झालं. नाही फक्त माऊली तुमच्या आशीर्वाद मला बसविला. आणि परवा माझ्या मुलीचं लग्न बी केलो. 25-30 लाख रुपये खर्च बी केलो. घर बी बांधलो. फक्त केवळ आप्पा तुमच्या आशीर्वाद नाही तर मी मरून जात होतो, मी जगत नव्हतो. म्हणून डोळ्यात पाणी आणून, खुशीच पाणी आणून तिने घळघळ पाणी टपकत होते तिचे. सांगायचं म्हणजे त्याचे वैभव बघून मला किती आनंद वाटला असाल. एक व्यक्ती सुधारल्यानंतर एवढं वैभव त्यांनी निर्माण करू शकतो. तर अनेक दुःखी लोक यांच्याकडे येऊन, या महाराजकडे येऊन त्यांचे खाणं सोडू लागले, पिणं सोडू लागले, मार्गाला लागले. याच्यापेक्षा मोठं पुण्य दुसरं कोणती नाही. करोडो संपादन करण्यापेक्षा एक व्यक्तीचा संसार बसविल्यानंतर जे पुण्य मिळते त्याच्या तुलना दुसरं आपण काही करू शकत नाही. आणि तेवढंच नाही, तो व्यक्ती एवढा म्हणत होता, अप्पा कुठलेही मला काम सांगा, मी तुमचं काम करतो, मला सेवा घडू दे म्हणून म्हणत होते खुशीनं. त्याप्रमाणे तर अशा प्रकारचे कुठं अशा प्रकारची एक विचार व्यक्त करणारे अशा व्यक्तीने त्या सगळ्या गोष्टीला डॉक्टर साहेबचं मोठं योगदान आहे. बरेचसे लोकांना धरून माझ्याकडे घेऊन येतात आणि योग्य मार्गाला लावतात. आणि हे श्रेय हे तर महाराज आहेत, राजे आहेत, ते महाराज आहेत. लक्षात आलं का डॉक्टर?
दोन प्रकारचे उपचार करते. भावाचा रोग बी काढून टाकते आणि त्यांच्या शरीराचा रोग बी काढून टाकते. फार सज्जन व्यक्ती आहे, आचार विचार बाळगणारे, सुंदर सेवा करणारे आहेत. परंतु बघा तेवढं दवाखाना बंद ठेवून राकेश पर्यंत येऊन त्यांना भेट देऊन किती समाधान त्यांना. म्हणजे एक व्यक्ती सुधारल्यानंतर त्यांना बी किती समाधान वाटत आहे. म्हणून मला सकाळी लवकर यायला पाहिजे होते. किती तुम्ही तळमळ. 11 वाजता तुम्हाला सांगितलं, 11 वाजल्यापासून तुम्ही वाट पाहत होता. आणि तिने गेल्या वर्षी वाट बघून 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 सगळं गेले म्हणे वापिस. मी नंतर फार वेळाच्या नंतर गेलो गेल्या वर्षी. परंतु यावर्षी त्या महाराजांना मी वेळ केला नाही, कारण तिथून निघण्यासाठी थोडं आम्हाला विलंब झाले काय कारणास्तव. तर सगळं सुधारा करून सगळं करून जाण्यासाठी मला थोडा वेळ लागतो. तरी दुष्ट दुर्जन अमंगळ त्यांच्या हृदय हो, निर्मळ कळिकाळ सकळ हो, निरसो न जाय. असं म्हणून मनमत माऊली काय मागितलं? जे दुष्ट आहे, जे दुर्जन आहे, जो अमंगळ आहे, त्यांचे हृदय निर्मळ होते म्हणून मागितले. आला का लक्षात? दुष्ट दुर्जन अमंगळ त्यांचं हृदय हो निर्मळ. त्याला सत्यानाश करा म्हणून म्हटले नाही. वाईट मार्गाला जाणारा माणसाला सत्यानाश करा म्हणून कधीच म्हटलं नाही. त्यांचं मन पवित्र होते, त्यांच्या बुद्धी शुद्ध होते, त्यांचं चित्त शुद्ध होते, त्यांच्या हृदय पवित्र होते म्हणून मनमत माऊली कळकळीनं त्यांच्या वृत्तीचा नाश करण्यासाठी बोललेले दुष्टवृत्तीचं. म्हणून देवापेक्षा श्रेष्ठ संत आहे. देव श्रेष्ठ नाही, देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे. कारण त्यांच्या दुर्गुण दूर करतात. कोण? संत दुर्गुण दूर करतात. देव काय करतात? त्यांच्या संहार करतात. पवित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृता. म्हणून कृष्णाच्या हातामध्ये काय आहे? चक्र. रामाच्या हातामध्ये काय आहे? धनुष्यबाण आहे. लक्षात आलं का? धनुष्यबाण घेऊन येतो, चक्र घेऊन येतो, गदा घेऊन येतो. कशासाठी? खतम करण्यासाठी. परंतु महाराजांच्या हातामध्ये काय? शास्त्र, पुस्तके, परमर्षी ग्रंथ. त्या ग्रंथाना तुमच्या दुष्ट बुद्धी संहार करते. देव काय करतो? दुष्टाला संहार करते. परंतु संत काय करतात? दुष्ट बुद्धीला संहार करतात. वृत्ती पालटून जाये चित्त समाधान होय. चित्ताचं परिवर्तन करतात. म्हणून संत हा श्रेष्ठ आहे. म्हणून आज एक नाही, दोन नाही, त्या एरिया कव्हर करण्यासाठी आपल्या वैजनाथ महाराज आहे, आणि या एरिया कव्हर करण्यासाठी राकेश महाराज आहे. महाराज होऊन गेले ते आता. कारण दुःख दूर करणारे महाराज. त्याकरता असंच सेवा करण्याचा शक्ती. ज्यावेळे तुम्ही बघा, तिथून 1 महिना अनुष्ठान करून या महाराजांना पहिलं फळ, नंतर या महाराजांना आमच्या अनुष्ठानाचं फळ कोणी मला फोन केले, आप्पा कुठेही पालपूजा करून घेऊ नका, अनुष्ठान उठल्याबरोबर आमच्याच घरी या म्हणून फोन करत सांगितले. एक माहिती तर म्हणजे अनुष्ठानाचं फळ त्यांच्या पदरी पडावं म्हणून. परंतु पहिला पदरीच पण कोणाचं पडले? यांच्या पदरात पडले, यांच्या पदरात पडले. कारण जगासाठी सेवा करणारे हे लोक आहे, स्वार्थासाठी सेवा करणारे घराच्या लोक आहे. म्हणून अनेकांच्या सेवा तुमच्याकडून घडू दे आणि हे परिसर शुद्ध होऊ दे. खाणं पिणं सगळं धिंगाणं करणं हे पासून सगळे मुक्त व्हावा. आणि अशा प्रकारच्या सद्बुद्धी गुरुमाऊलीचा आशीर्वाद मी प्रवचन करावं म्हणून म्हटलेले. परंतु एवढं तुम्ही जमा झाला तर तुम्हाला बघितल्या बरोबर 2 गोष्टी बघावं असं बोला असं मला वाटलं. लक्षात आलं का? तर यांचे बी आचरण बघून मला समाधान वाटलं. आमचा सत्कार केला फार आनंद वाटला. यांचे बी केला आनंद वाटला, यांचे बी केला आनंद वाटला, त्यांचे बी केला आनंद वाटला. परंतु अति आनंद मला वाटला तुमच्या जावईचं केल्या म्हणून फार आनंद वाटला. नवरदेव म्हणते त्याला, नवरदेव. लक्षात फार आनंद वाटला मला.
मी बघत होतो जावई बापूला सुद्धा विसरलं नाही, छान सुंदर सेवा केला म्हणून बहीणजी मी सुद्धा काल रात्री 10 वाजेपर्यंत बसून तारीख घेतल्याशिवाय ते हल्ले नाही. कधीही द्या बघा म्हणले आणि त्यांच्या प्रसन्नता बघून लवकरात लवकर तुम्हाला तारीख भेटले तर तुम्हीही सुद्धा आम्ही ज्यावेळी येतो विविध कार्यक्रम होतील त्यावेळी तुम्हाला बघा किती गोर गरीब किती आमच्या तमलूरच्या मठामध्ये तिथं रुद्राक्षी विकणारे पेढा विकणारे हॉटेलवाले सगळे लोक त्या ठिकाणी प्रेम करणारे तमलूरचे आप्पा म्हटले की प्रकारचे भाव भरून येते त्यांना. आणि ज्यावेळी आम्ही त्या मंदिराला जातो त्यावेळी सगळं ते हॉटेल सोडून दुकान सोडून सगळं सोडून बाहेर येऊन दर्शन घेतात. काही काही लोक महाराज जात असलं तर दरवाजा लावून मध्ये बसतील असे बी काय घेतात. म्हणजे हे सगळ्या गोष्टी प्रेमापोटी होते, दुसरं काहीच नाही. तिथं काही दरवाजा बंदच नाही, सगळ्यांसाठी खुल्ला दरवाजा आहे, सगळ्यांसाठी प्रसाद आहे. आता ज्या दिवशी आमचं अनुष्ठान समाप्ती होऊन गेले त्या दिवशी मी पाहतो एक दुकान नाही. मी विचारलो असं कसं, तुमचं खाणं बंद झाले, तुम्ही बंद केल्यामुळे आता कुठं खाते ते निघून गेले म्हणले. लक्षात आलं का? म्हणजे तेवढा सहारा त्या ठिकाणी त्या गरीब लोकांना त्या ठिकाणी मिळत आहे. आणि आम्ही कुठून आणतो, कोणीतरी आणतात कोणीतरी करतात. बघा इथं बी पौर्णिमेला भंडारा करणारे काही भक्त लोक या ठिकाणी येऊ लागले, भंडारा करू लागले. आता तुम्ही सेवा करा, सेवा केल्यानंतर त्यांनी भगवंत तुमच्या सेवेमध्ये तो तत्पर असतो. त्याप्रमाणे महाराजांचं मी सुद्धा काम बघा, किती मंदिर छान मंदिर बांधलं तेवढा डोंगरावरती, तिथेही भंडारा चालू आहे, इथं बी भंडारा चालू आहे, आमचा बी भंडारा चालू आहे. त्या प्रकारे तुमचा सेवा या ठिकाणी घडू लागला तर असंच सदप्रेम सदशक्ती त्यांना गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद राहतो. जोपर्यंत आम्ही आहे तुम्हाला कोणी धक्का लावणार नाही हे पक्का आहे. काय काळजी करायची, कोणी काही करू शकत नाही. यांच्या अंगाला टच दुष्ट शक्ती होऊ शकत नाही. आता हे एक सुंदर गोष्ट बोलले डॉक्टर साहेब, ऐकलं की नाही काल, मी मनमत माऊलीला काहीच मागितलं नाही, मला सांभाळण्यासारखा एक सद्गुरु माऊली दे म्हणून म्हटले मला मनमत स्वामीला. मनमत स्वामीला मागणी मागायचो, बाकी काही मागत नव्हतं. पण मनमत स्वामीला मागणी मागायचो दर्शनाला गेल्यानंतर, मला काही नको देऊ तू, धन दौलत नग काही नग, पण एक मला गुरु चांगली ती. मनमोहन स्वामींनी माझा शब्द सांभाळला आणि त्यांच्यामुळे तुमचे पाऊल लागले. आणि आम्हाला काही नको, तुम्ही दरवर्षी येऊन हीच आम्हाला इथं सेवा करून आम्हाला चार शब्द सगळ्याला सांगत राहा आणि बुद्धीत बदल होत चला, हेच आम्हाला. लक्षात आलं का? हे फार मोठी गोष्ट आहे. अनेक गोष्टी मागणं वेगळं, परंतु मला सांभाळण्यासारखं विचार करायच्या गोष्टी, मला सांभाळण्यासारखं एक सद्गुरु द्या असं म्हटल्यानंतर जवळच मनमत माऊली त्यांना सापडले. लक्षात आलं का? म्हणून या वामाचार्य प्रयोग दुष्ट शक्ती तृत्व कोण काय करतील, कोण काय करतील, कोणीही या राकेशला बी कोणी काय करणार नाही, वैजनाथाला बी कोणी काय करणार नाही. आम्ही याचा आश्वासन देतो. निसंशय बुद्धीनं तुम्ही कितीही बहानामती असो, कितीही केगामती असो, कितीही मनामती असो, सगळं निरसन तुमच्याकडून व्हावं म्हणून तसा तुम्हाला सगळा सकाश देतो. काहीच काळजी करू नका. आणि आल्या तेव्हा कधी कधी बघा दर दिवस रात्री त्या डोंगरावर राहणे आणि आमच्यापर्यंत येणे, अजून प्रवचन ऐकणे, अजून जाणे असं महाराज करत होते. परंतु तुमचे थोडं लांब असल्यामुळं थोडं अंतर पडतो. परंतु राकेशजी माझ्यापर्यंत येणं गेलं तर आम्ही त्यांच्यापर्यंत आलो, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. त्याच्यामुळं त्यांच्या भक्तीमुळंच या ठिकाणी आम्ही येण्याचा भाग पडला. भक्तासाठी भूमंडळी दुंडाळी तो जास्वनेला. ज्ञानी माणूस देवाला शोधत जातो, भक्ताला शोधत देव धावून खाली येतो. म्हणून भक्तांच्या पवर जास्त आहे. तसं भक्ती यांनी केलेले आहे.
तर तुम्हा सगळ्यांच्या तुमचं नाव काय? रावसाहेब. रावसाहेब. उत्तम आत्मनख्याता पिताख्याताश्च मध्यमा अधमा मातुलख्याता स्त्री ख्याता अधमा अधमा. भाग्यशाली आहे, कारण आमच्या पोटी जन्माला येणारे संतानापासून ज्यावेळी हे वैभव मी पाहतो, गुणगान होतो, त्यावेळी आई वडिलाला मोठा आनंद वाटते. तसा आनंद अनुभूती आज तुमच्या या जीवनामध्ये मी पाहू लागलो. तर असंच सेवा करण्याच्या शक्ती गुरुमाऊलीचा आशीर्वाद निरंतर तुम्हाला देवो एवढा अपेक्षा व्यक्त करून आणि 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबजे नमः पार्वती शिव. श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय. सद्गुरु मावळे 16 सांदे भक्त कोठड्याच्या या निर्मिली सोदरवाजे फिरते अंत मूर्ती बसविली 27 सागराचा वेडा कैसा घातला आसमनी बाप माझा वाळा माझ्या सद्गुरु राया 5 तत्वाच्या गतीला विराया कर्पूर गौरम करुणाकरं संसार सारं दुःखितारं सदा वसन्तं हृदयारविन्दे ब्रह्माणि सचन्मामि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवा सानि धर्माणि ब्रह्माण्या संन्यः